प्रेमाचे जमतंय का रे? न जमायला काय झालंय? 2 तासात जेवण तयार असेल. कांदा चिरलास का या आधी कधी? डोळ्यातनं बघ किती पाणी येतंय. काही नाही रे, जरा इमोशनल झालोय. तुला सांगतो, लहानपणी आठवड्यातून एकदा तरी ना आमच्या घरी हैदराबादी चिकन बनायचं. माझं फेवरेट आहे. आईची आठवण येत असेल ना? नाही रे, आमच्या शेफची. खास माझ्यासाठी बनवायचा तो. बाबा खाव, बाबा खाव असं म्हणत स्वतः भरवायचा. वारला बिचारा, बहादूर. तुमच्या शेफचं नाव बहादूर होतं? आमचा वॉचमन पण तोच होता. हो. म्हणजे दिवसा आमच्यासाठी जेवण बनवायचं आणि रात्री रात्री रक्षण करायचा. ओके राघव, आपण काहीतरी ऑर्डर करूयात. एक मिनिट प्लीज प्लीज प्लीज. हे बघ, बहादूरच्या आठवणीमध्ये चिकन हैदराबादी मीच बनवणार. प्लीज 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 प्लीज. ओ, तुझ्या बहादूरनी तुला शिकवलं असेल ना चिकन हैदराबादी कसं बनवायचं ते? एक्सक्यूज मी, तो बनवत असताना त्याच्या बाजूला बसलेलो असायचो. हिला सांग, जरा सांग हिला. अरे मग सांग ना कसं बनवतात ते. सोपं आहे. हा, आधी सोपं आहे. कांदा ह्याचं काय? ते हा बघ, हा असा कापला. पुढे पुढे फोडणी. हे चिकन, टोमॅटो. ते काय आहे ना की नेमकं ह्या पॉइंटला ना माझ्या डोळ्यातून पाणी यायचं आणि मग मी खेळायला पळायचो. काय म्हणजे तुला याच्या पुढचं काहीच येत नाही? अरे यार, मग आपण काय? आता काय? आता एकच पर्याय. हा नाही, आपण ते डॉक्युमेंट्स काय असतील ते उद्या डिस्कस करू ऑफिसमध्ये. तुम्ही पाठवून द्या, आपण बोलूयात नंतर. हा, बाय बाय. क्या बात है, क्या खुशबू है. थँक्यू. काव्या, मी काय म्हणते, तू सुद्धा ना आता हळूहळू स्वयंपाक करायला शिकूनच घे. नाही कसं असतं माहितीये का, नवऱ्याच्या मनातला मार्ग ना त्याच्या पोटातून जात असतो. मी कधी बनवलं नाहीये, म्हणजे तशी वेळ आली नाही ना. आणि मग तशी वेळ पुढे जाऊन आली तर तेव्हा बघू. सेल्फी, आपण सेल्फी काढूयात. अगं तू कुकिंग करतेस ना, सेल्फी काढूयात, काय मज्जा येईल. एक मिनिट. अपलोड करा नंतर. हा. स्माइल. प्लेटवर घे. पाऊट हा. नमस्कार. मी तुमचे फोटोज पाहिलेत. तुम्ही खूप सुंदर आहात. कुठच्या आहात तुम्ही मूळच्या? ओके, मी नागपूर.
झालंय? अगं विनय ना, तो एका मुलीला भेटायला जाणार आहे, त्याचीच प्रॅक्टिस करतोय. म्हणजे करत असेल. हो. अरे वा, तू एका मुलीला भेटायला चाललायस? एका नाही, दोघींना. वाव, हाऊ इंटरेस्टिंग. मग तू बिनबॅगशी का बोलतोयस? मुलीशी बोल. म्हणजे कुणाशी? माझ्याशी. आय एम फ्री. तुझ्याशी? येस. चल आपण प्रॅक्टिस करू. अगं तुझ्या बरोबर? त्यात काय झालं? अरे विनय, बोल बोल, तिच्याशी बोल. तिच्याशी बोललास ना तर तुझा कॉन्फिडन्स सुद्धा एकदम वाढेल. ओके, ट्राय करतो. स्टार्ट. हाय, मी काव्या. हाय, मी काव्या. सॉरी मॅम, चुकून झालं. कसला पट्टू या. मला सवय नाही या गोष्टींची. शालमन. अरे इट्स ओके. मुलींना असा इनोसेंटपणा खूप आवडतो. खरंच? कधी 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 आवडतो. रोज नको हा प्लीज. बघ आता मी आले, इथे बसले, आपण परत स्टार्ट करू आता. रेडी? रिस्टार्ट. हा रिस्टार्ट. रेडी. स्टार्ट. मी लास्ट आहे. अभिमान, बोल ना. तू तुझ्या सासऱ्यांशी बोलणार होतास, पुढे काय झालं? आज संडे, नो बिझनेस टॉक्स. तू असं कसा बोलतोस रे? तू जरा सिरियसली घे बरं का. मी तुला आत्ताच सांगतोय, बरेच दिवस झाले तुझे चालले. किती दिवस झाले नोकरी सोडून आता तुला? मी सिरियसली सांगतोय, आज संडे, नो बिझनेस. नमस्कार, मी विनय हरिश्चंद्र नागपूरकर. ओके बघ. तोच बॉल डोक्यात घालेल. तुम्ही मला आवडलात. तुमच्या सगळ्या आवडीनिवडी मला माहिती आहेत. वाव विनय वा. हा आणि त्या माझ्याशी खूप मिळत्या जुळत्या पण आहेत. विनय, गो ऑन. एक्सलेंट. तुमची हरकत नसेल तर मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल. तुम्हाला आवडेल का? मलाही तुमच्याशी लग्न करायला खूप आवडेल, पण ते काय ना, तुम्हाला माझ्या आई बाबांशी बोलावं लागेल. त्यांच्याशी का? लग्न तुम्ही करणार आहात ना? हे बघ, हे असं करतात सगळे. अरे हे काय चाललंय तुमचं? तो बिचारा मेहनत करून काहीतरी करतोय, हिम्मत करतोय, आणि तुम्ही हसताय त्याला. राघव, बास ना आता. अरे येड्या, ती तिच्या आई वडिलांच्या परवानगीनेच लग्न करणार ना. मूर्खासारखा प्रश्न विचारतोय. आणि तिला करायचं असेल तर? ए प्लीज, तुम्ही आता इथे भांडू नका. मला स्वयंपाक करू द्या ना. ह्याला ना दुसऱ्यांची खेचायला खूप आवडतं. काय काय खेचायला आवडतं? नाही नाही, अगं तो ना मला फक्त ट्रेनिंग देतोय, बाकी काय. विनय, तुला हा ट्रेनिंग देतोय? त्याच्या ट्रेनिंग पासून जरा सांभाळून राहा, नाहीतर मुलींच्या चपला घालशील. याआधी असं कधी झालं नाहीये आणि यापुढेही होणार नाहीये, कळलं? हिला सांग. हो आई, आज रविवार होता पण मला यायला नाही जमलं. आय एम सॉरी. सुमित, आजपर्यंत मी तुझ्या आयुष्यात किंवा तुझ्या करिअरमध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप केलेला नाहीये, पण आज इथे अशी काही माणसं आहेत जी तुझ्या आयुष्याबद्दल काही निर्णय घेऊ इच्छितात. काय? त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तू जो काही निर्णय घेशील तो पूर्ण विचारपूर्वक घे, कुठल्याही आमिषाला बळी न पडता. बाकी सुजान, तू आहेसच. नाही आई, तू काय बोलतेस? हॅलो.